चला मित्रांनो क्षेत्ररक्षण लावा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. शिवशंभो आज मेगा फायनलचा दिवस आहे. वेळ आमच्याकडे कमी आहे त्यामुळे आम्ही 4-4 षटकांचे सामने खेळवतोय आणि तुम्ही अजून उशीर केला तर अजून षटक कमी करावे लागतील. बॉल घेऊन जा. चला टाइम अलर्ट केलाय पंचांनी. 3 ओव्हरला 15 मिनिटं आहेत आणि 3 षटकांच्या आत 15 मिनिटं नाही टाकली तर परत तुम्हाला मग प्लेसमेंट मिळेल. तर मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय नितीन पणाले. याला आम्ही सन्मानित करतोय. श्रीकांत चिमणे यांच्या शुभ हस्ते आम्ही सामन्यावरचा पुरस्कार देतोय. कॅमेरामॅन तर पहिला षटक घेऊन येतोय विशाल पदाले आणि स्ट्राईक एंडला पंकज गाडगेला आपण पाहतोय. त्याचबरोबर संघनायक अंबादास शिंदे नॉन स्ट्राईक एंडला. हो इथे मात्र ब्लॉक कॉलचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. फायनल क्षेत्र निवडलाय. चेंडू गरंगळत चाललाय सीमारेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता शेवटच्या क्षणाला चेंडू अगदी फुटबॉलच्या पद्धतीने चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावा निश्चित मिळतात पंकज घाडगेला. 2 धावेनं संघाचं खातं खुलं झालं. पंकजचं खातं खुलं झालं 2 धावेनं आणि अशा रीतीनं डावाला मात्र सुरुवात झाली. हो इथे मात्र पंकजचा फटका फसला की काय आणि इथे नक्कीच फसलाय. काय झेल पकडलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक होता तिथे. बघितलं नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंकज घाडगेला मात्र स्वस्त्यामध्ये बाद केलाय. विशाल पदालेचा गोलंदाजी आपण पाहिली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण पाहिलं. चांगला अफकड लावला आणि चला बॅट्समन या लवकर. काय करताय? आम्ही मागास सकाळपासून घसापोड करून सांगतोय की वेळ आमच्याकडे कमी आहे त्यामुळे आम्ही सुरुवातच 4 षटकांची केली आहे. तुम्ही बॅट्समन रेडी ठेवा. पंकज गाडगे नेक्स्ट बॅट्समन रेडी ठेवा जेणेकरून वेळ होणार नाही, उशीर होणार नाही. विशाल पदाले गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज बघा 12 खेळाडू देखील नाहीये. सूरज. हो सूरजचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कोर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेने मात्र खातं खुलं होईल सूरजचं. आता स्ट्राईकला आलाय तो अंबादास. हो अंबादासचा फटका आपण पाहतोय. 1 बाउंस सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता चकवा दिला मी विशाल पदालेनं आणि निर्धाव चेंडू खेळून काढतोय अंबादास.
हो पुन्हा एकदा फटका सजवलाय परंतु फटका फसला की काय पाहायचं आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू नोमॅन्स लँड होतोय आणि श्लोक होता तिथे. परंतु इथे 2 धावा मिळतील अंबादासला, 2 धावा मिळतील संघाला. धावसंख्या आपण पाहतोय विशाल पदालेने पहिलं षटक हाताळलं, 9 धावा खर्च केल्या आणि एक सफलता मिळवली. पॉवर प्लेचं षटक होतं, त्या षटकामध्ये पंकज गाडगेला मात्र स्वस्तामध्ये बाद केलाय आणि अशा रीतीनं फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज श्लोकला आपण पाहतोय. हो फटका सजवला इथे मात्र लॉंग ऑनच्या वरतून क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनून राहिलाय. त्याच्या मस्तकावर दस्तक देत हिट फटका पाहायला मिळतोय. निश्चितच सुरतच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत पहिला षटकार. अर्धा डझन धावा वसूल केल्यात मी म्हणेन सूरजनं यशा चेंडूवर. धावसंख्या एकूण 1 गडी बाद 15. +50 धावा करण्याचा माणूस असेल मी म्हणेन सूरज आणि अंबादासचा. इथे मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सुमित थोडासा नाराज दिसतोय, स्वतःवरच नाराज दिसतो की काय, कारण कामगिरी अशी चांगली झाली दिसत नाहीये. फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता सूरजने. फक्त एकच धाव मिळेल. आतापर्यंत 3 चेंडू आखलेत श्लोकनं, 7 धावा खर्च केलेत. हो इथे मात्र अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय श्लोकच्या माध्यमातून. अंबादासला मात्र निर्धाव चेंडू लागतोय. याचबरोबर विजय शेठ म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. त्यांचे सुपुत्र देखील त्यांच्या सोबत आहेत. काहीतरी कान मंत्र देताना सूरजला आपण पाहिलं अंबादासला. हो इथे मात्र सरळ चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, परंतु थोडस ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहिला. अवांतर चेंडू घोषित होतोय आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. हो इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क येत नाही आहे. चांगलं काम केलं बॅटिंग करत असताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बारक्याला आपण पाहतोय. चांगला चेंडू स्टॉप केलाय आणि धावसंख्या मात्र रोखून धरली. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र एक अवांतर चेंडू पाहिला, त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही ते श्लोकनं. धावसंख्या एकूण 17. शेवटचा चेंडू या षटकातील. हो पुन्हा एकदा पुढे सरसावून डान्सिंग डाऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न अंबादासचा. सिंगल मिळेल. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू वळवला गेला होता. एकेरी धावेने मात्र समाधानित व्हावं लागलाय. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवून घेतली आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. तर पहिल्या षटकामध्ये जशा 9 धावा आल्या होत्या तशाच या षटकामध्ये देखील 9 धावा आल्यात. परंतु इथे आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये ते श्लोक या गोलंदाजाला. परंतु गोलंदाजी चांगली झाली निश्चितच दोन्ही गोलंदाजाकडून.
चला स्पीडअप करा विशाल, कारण भरपूर सामने खेळवायचे. तुम्हाला टाइम अलॉट केले 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिलेली आहेत आणि 4 मिनिटं बाकी आहेत बघा. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला आता षटक संपवायचं आहे. पंचांनी टाइम अलॉट केलेला आहे. स्पीडअप करा. स्ट्राईक एंडला अंबादास पुन्हा एकदा 2 षटकानंतर 18 धावा. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आणि प्रथमेशनं मात्र पहिला चेंडू टाकत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव खर्च केली आहे. आता स्ट्राईकला येतोय सूरज. पंकज गाडगे स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारत असताना संघनायक अंबादास आणि त्याला साथ देताना सूरजला आपण पाहतोय. थ्रो गोलंदाज ऑब्जेक्शन आलेला आहे. बंटी जावा मैदानामध्ये, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये धावत जावा. गोलंदाजावर आक्षेप घेतलेला आहे प्रथमेश, लक्ष असू द्या. आपला गोलंदाजाचा शैली आणि अँगल जरा व्यवस्थित ठेवावा, जेणेकरून आक्षेप घेतल्यानंतर या गोलंदाजावर कुठल्याही प्रकारची बंदी न यावी यासाठी गोलंदाजाला देखील सूचना केली आहे की आपण हाताचा अँगल व्यवस्थित वापर करावा. सूरज स्ट्राईक एंडला. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. हो, काय फटका सजवला इथे. मात्र चेंडूच्या सीमारेषेकडे अडवलं गेलाय आणि 2 धावा देऊन गेला या चेंडूवर. प्रथमेश गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावपलकर पाहायला मिळतात. हो, सरळ चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेते, परंतु ऑफस्टंपच्या खूपच बारून जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळून सांगतात चेंडू अवांतर आहे. अवांतरच्या रूपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा येत आहेत. धावा कशा येऊ दे, धावा येणं अपेक्षित आहे. निश्चितच मोरिया 11 संघाला हो, इथे मात्र थोडा उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला प्रथमेशचा. जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं व्हेरिएशन पाहायला मिळते. एकवीस धावा, सॉरी 22 धावा धावपलकर. हो, आता मात्र जबरदस्त चेंडू. काय अफलातून व्हेरिएशन पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, थोडी उंची घेणारा, उसळी घेणारा चेंडू टाकतोय. कधी वाईट वगैरे टाकण्याचा प्रयत्न करतोय. हो, आता मात्र ब्लॉकॉलचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर आपल्या भात्यातून अश्र फेकलाय आणि तो देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सूरजला मात्र जखडून ठेवलंय, बांधून ठेवलं, थांबवलंय या दोन्ही फलंदाजांना आणि अक्षरशः धावांवर अंकुश लावलाय. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 22 धावा आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. सलगचे 3 चेंडू आपण पाहिले तर निर्धाव चेंडू. ओके ओके. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. हो, पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू निर्धाव. गोलंदाजावर आक्षेप घेतला होता, परंतु गोलंदाजानं करून दाखवलं हम भी किसी से कम नहीं आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे प्रथमेश. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये धावा खर्च झाले आतापर्यंत 22. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 9. त्यानंतर
या षटकामध्ये आला फक्त आणि फक्त 4 धावा. आता पंकज घाडगे मैदानामध्ये आले कानमंत्री देण्यासाठी सूरजला आणि अंबादासला, कारण शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी करावीच लागेल. धावांवर अंकुश लागलाय, धावा कमकुवत झालेत आणि लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. आता पंकजने काय दिलेलं कानमंत्र कुठपर्यंत सफल ठरतोय हे देखील पाहावं लागेल. शेवटचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक, आणि त्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. धावा कमी झाल्यात, 22 धावा धावपलकर 5 मिनिटात 7.33 सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे. पंकज गाडगे संस्थामध्ये बाद झाला, त्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी आली ते अंबादास आणि सूरजकडे. हो, पहिला चेंडू लॉब करत असताना इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि अशा रीतीनं दुसरा धक्का, दुसरा मोहरा टिपला गेलाय. निश्चितच शिवशंभो संघानं नवीन फलंदाज मैदानावर दाखल होईल. जय, चला फलंदाज धावत या. सबका बंधु नाम है चंदू, जिसने अभी ये कैच पकड़ा है. जय पाटील आलाय, मिनिट नंबर 4. ओ, जयच्या बॅट मधून पहिला फटका पाहायला मिळतोय, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. इथे मात्र घडलं काय तर झेल सुटलाय. आणि धाव एकही नाहीये. मला वाटतं 2 धावा सहज झाल्या असत्या असं वाटतंय, परंतु एकही धाव नाही. जय पाटीलना ओळखलं. पुढचे 4 चेंडू मेळा खेळायचे आहेत. हो, पुन्हा एकदा फटका सजवलाय. इथे मात्र मिड विकेटच्या वरतून चेंडू जाते 1 बॉल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. बराच कालावधीनंतर फटका पाहायला मिळेल. विकेटच्या मागून मारलाय का, चेक करायचंय, करूया चेक. तर मारल्यानंतर गेलाय तो, त्याचं काय विशेष नाही आहे. चांगला निर्णय आहे. आणि त्याचबरोबर चौकार पाहायला मिळाला जय पाटीलच्या बॅटमध्ये. बराच कालावधीनंतर चौकार आलाय मोरया 11 संघासाठी. आणि त्याचबरोबर या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता कुठे वाढताना पाहायला मिळते. 26 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. हो, ब्लॉकचा चेंडू. इथे मात्र काय घडलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गणेशचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र निर्धाव पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावांवर अंकुश अंकुश आणि अंकुश लावताना हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अंबादास विशाल आणि बारक्या ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि 35 धावांचं लक्ष्य मला वाटते 4 षटकामध्ये. अंबादास गोलंदाजी मार्ग स्वतः संघनायक आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. विशालनं मात्र त्याला दिशा दिली, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते आणि या 2 धावांच्या मदतीनं डावाला मात्र सुरुवात झाली आहे. 35 धावांचं लक्ष आहे. 35 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण निश्चितच पाहणार आहोत. लक्षात घ्या, मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे. हो, रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे सूरज होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने विशालच्या खात्यामध्ये 4 धावा आणि संघाच्या खात्यामध्ये 4 धावा, बिनबाद 6 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा वसूल केलेत गोलंदाज अंबादासच्या गोलंदाजीवर. चला स्पीडअप करा. निश्चित अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय, चौकार पाहायला मिळतोय. फायनल क्षेत्र निवडलं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला धाडलाय 4 धावांसाठी. अंबादास मात्र थोडा स्वतःवर नाराज झालाय, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे ना त्या गोलंदाजीवर मात्र खडा उतरत नाहीये आणि विशालनं मात्र चांगली फलंदाजीला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि अशा रीतीने मात्र अंबादास थोडासा निराश पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पुन्हा एकदा, परंतु इथे सुटकेचा निस्वा सोडला असेल मिळून अंबादासनं, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च झाले. 4था चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 35 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये. इथे मात्र लॉप केल्या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव निश्चित मिळेल आणि एकेरी धावेने मात्र समाधानी व्हावं लागेल. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केलेत आणि स्ट्राईकला आलाय तो फलंदाज बारक्या कांबळे. बारक्या हे त्याचं टोपण नाव आहे, निकनेम आहे तो विलास कांबळे. शेवटचे चेंडू खेळण्यासाठी सज्ज. हो, इथे मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर त्यांदर करत चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने बारक्यानं खातं उघडलं 4 धावेनं. धावसंख्येचा विचार करता पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 15 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पहिले षटक टाकत असताना अंबादास सपशेली अपयशी ठरलाय. त्याला या षटकामध्ये धावांवर अंकुश लावता आला नाही, शिवाय विकेटही मिळाली नाही. त्यामुळे मात्र विशाल आणि बारक्या मात्र चांगली सुरुवात करतील आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा वसूल केल्यात आणि नवीन गोलंदाज येतोय अमोल. भूक लागली, भूक खाएंगे धूप. बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या
16 बिनबाद 16 अमोल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला बारक्याला आपण पाहतोय 35 धावाचं लक्ष आहे, म्हणजे त्याच्यातून 16 धावा वर जे केल्या तर राहिल्या 19. हो, इथे मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतो लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे अंबादास, त्याच्याकडे मात्र चेंडू पोचलाय. एक धाव मिळेल बारक्यासाठी. धावसंख्या 17 पाहायला मिळते. अमोल गोलंदाजी मार्कवर. अर्धा पल्ला गाठला, अर्धा पल्ला गाठायचा आहे. 8 चेंडू मध्ये अर्धा पल्ला गाठलाय. हो, इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु लेग स्टंपचा सोडून जाणारा चेंडू. पंच अवांतर घोषित करतायत. रखरखत्या उन्हामध्ये कसरत करावी लागते. दोन्ही हात समांतर जमिनीला आणि त्यानंतर अवांतरच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू, परंतु आता ऑफ स्टंपच्या बाहेरून टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू अमोलचा. आणि अशा रीतीनं अमोल प्रयत्न करतोय की धावनावर अंकुश लागेल का, धावनावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. एक अवांतर चेंडू पाहिला. हो, फुलटॉस चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू गोळीच्या वेगानं अगदी जमिनीला गुदगुला करत निघून गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. या षटकामध्ये पहिला चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाज विशाल पदार्थ. अमोलचं षटक ते देखील अमोलचं षटक ते देखील महागडं पडलंय, कारण पहिल्या षटकामध्ये आले ते 15 आणि या षटकामध्ये देखील आलेत 12 आणि अशा रीतीनं 27 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 8 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज नौका आलेला फलंदाज साई साहिल पंकज येते गोलंदाजी मार्कवर. हो, इथे काय घडलं पाहायचं आहे. हो, डायरेक्ट हिट.
तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. रनआउट साठी तर फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. साईला मात्र आल्या बॉलिंग माघारी जावं लागेल आणि दुसरा गडी बाद झालाय. धावसंख्या एकूण 27 पाहायला मिळते. नवीन फलंदाज चंदूला आपण पाहतो मैदानामध्ये. स्ट्रायकिंगला बारक्या. धावसंख्या 27, करायच्यात 8, येणारे 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. हो, इथे मात्र चेंडूला दिशा दिली. कोकणच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव निश्चित मिळेल, परंतु एकेरी धाव्याने समाधानित व्हावं लागेल. अजूनही 7 धावा करायचे. येणारे 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. या षटकामध्ये पंकजला करायचं काय तर विकेट काढणं, धावा कमी देणं, उर्वरित षटकामध्ये ज्या धावा काहीशा पुरेशा गोलंदाजासाठी ठेवणं हे कार्य करायचंय. आणि एवढं कार्य करताना मात्र दमछाक होईल. फुलटॉस बॉल इथे मात्र मिडॉनच्या दिशेने चेंडू वळवलाय चंदूनं. एकेरी धावेनं खातं खुलं केले. धावसंख्या एकूण पाहायला मिळाली तर 29. इथं पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू नक्की काय फलंदाज बाद होते बारक्या कांबळे आणि तिसरा फलंदाज बाद होते. मी मगाशीच म्हटलं होतं या षटकामध्ये पंकजला करायचं काय तर विकेट काढायचे आहेत आणि निर्धाव चेंडू टाकायचे आहेत. ते आतापर्यंत कार्य केलंय. या षटकामध्ये एकूण 2 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळाल्या. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. 6 धावा अजून करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला 6 धावा अजून करणं आहे. चला, माऊली 11 चे कॅप्टन, माऊली 11 चे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. संतोष पाल, आपण कुठे येत असाल तर बंटी कोंडिलकरशी संपर्क साधा. हो, इथे मात्र ब्लॉक कॉलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः चेंडूला खोदून काढलाय आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 5 धावांची गरज. येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू 5 धावा. चेंडूला मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे ट्रॅव्हल केला. आंबा तसा आहे तिथे. एक धाव निश्चित मिळेल. एकेरी धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या एकूण 31. या षटकामध्ये आल्या फक्त 4 धावा.
आणि 2 सफलता मिळवल्या. सफलतापूर्वक गोलंदाजी पाहायला मिळाली आणि शेवटच्या षटकामध्ये उरल्यात ते 4 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असल्यामुळे तुम्हाला 4 धावा बनवायचेच आहेत आणि 4 धावा बनवणं अनिवार्य राहील. त्याचबरोबर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या षटकानंतर संपेल. दुसऱ्या फेरीमधील सामना जिंकलाय तो निश्चितच योगेश नगर संघानं आणि या संघातून जिंकणारा संघ मात्र माऊली संघासमोर खेळणार आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. 4 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा. पहिले सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळेल. या 3 चेंडू मध्ये कमी धावा दिल्या, विकेट काढल्या तर या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. कारण विशाल बाद झालाय, बारक्या बाद झालाय, त्यानंतर साहिल देखील बाद झालाय. जय पाटील गोलंदाजी मार्कवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अंबादास चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि इथे मात्र कोणतीही चूक करत नाही आहे. अंबादासचा टिपलाय झेल आणि संपलाय चंदू या फलंदाजाचा खेळ आणि पहिल्या चेंडूवर मिळाली सफलता. आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जय पाटीलला. जयकडे क्षमता आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. वयाच्या 40 नंतर तो रेग्युलर क्रिकेट देखील खेळतोय आणि त्यामुळे मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू असेल तो मोरया 11 संघाचा. चला फलंदाज धावत या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. गणेशच्या जोडीला प्रथमेश. प्रथमेश एक अष्टपैलू खेळाडू आहे, म्हणजे गोलंदाजी देखील त्यांनी टाकली होती. त्याच्यावर गोलंदाजीवर आक्षेप देखील घेतला होता, परंतु त्यांनी मागे न वळून पाहता त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि काय वाखाणणे जागी गोलंदाजी केली होती. सलगचे 4 चेंडू त्यांनी सूरजला डॉट टाकले होते. जय पाटीलचा चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र चेंडूला ढकलला गेला. अमोल चेंडू पर्यंत पोहोचला. 1 धाव पूर्ण करेल आणि 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. आता मात्र समीकरण उरलं. येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. चार चेंडू 3 धावा, 3 धावा 4 चेंडू. सामना कोण जिंकणार, दुसऱ्या फेरीमध्ये कोण उंच भरारी घेणार, यासाठी चाललेली ही चुरस आपल्याला पाहायला मिळतोय. ओ सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय. काय चेंडू पाहायला मिळतोय, जबरदस्त चेंडू वळवला गेला होता जय पाटीलना. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि हातभर तो वळवला गेला आणि त्यानंतर मात्र चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. तीन चेंडू आणि 3 धावाची गरज. गणेश आणि प्रथमेशची जोडी आपण पाहतोय. मॅच नक्कीच गरम झाली, कारण 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. हो पुलचा फटका खेळायचा होता. इथे मात्र डान्सिंग डाऊन फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असल्यामुळे तुम्हाला 3 धावा बनवायच्याच आहेत. जय पाटीलची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. ज्या जय पाटीलला 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली, 1 सफलता मिळवली आहे, तो जय पाटील पुन्हा एकदा हावी होतो की काय या संघावर. कारण आता उरले 3 चेंडू, सॉरी 2 चेंडू आणि 3 धावांची गरज.
हो सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय. अजून एक चेंडू निर्धाव, अजून एक चेंडू निर्धाव. बघा जय पाटीलची गोलंदाजी, जर जय पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जय पाटीलसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं वयाच्या 40 नंतर रेग्युलर क्रिकेट देखील खेळतो, 40+ देखील खेळतो, परंतु आज अनुभवाची सिदोरी काय असते हे त्यांनी दाखवून दिलाय. आणि अशा रीतीनं जय पाटीलच्या हातामध्ये आता सामना आला की काय. मोरया 11च्या संघामध्ये थोडस आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय आणि शिवशंभो 11 संघ थोडस अडचणीमध्ये सापडले की काय. येणारा एक चेंडू 3 धावा पळायच्या आहेत आणि 3 धावा पळाव्यात लागतील किंवा चौकार मारावाच लागेल. शेवटचा चेंडू. हो इथे फुलचा फटका, चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आणि जय पाटील मारलाय षटकार. गणेशच्या बॅट मधून निघालेला हा विजयी फटका. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला शिवशंभो आणि मोरयाकडनं. काय अफलातून मॅच पाहायला मिळाली. 6 चेंडू 4 धावांची मॅच असते.